छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेवरून आता ब्लेम गेमची सुरुवात झाल्याचा आरोप होतोय। महाराष्ट्र सरकारच्या कला संचालनालय विभागानं तर आपण फक्त 6 फुटांच्याच पुतळ्याला मंजुरी दिल्याचा नवा दावा केला आणि त्यामुळे पुतळ्याची उंची नेमकी कुणाच्या आदेशाने वाढली याचं उत्तर द्यायला कुणीच समोर येत नाहीये। शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर आता जबाबदाऱ्यांवरून ब्लेम गेम सुरू झालाय। एक विभाग स्वतःचे हात झटकतोय, दुसरा विभाग नौदलानं पुतळा बांधल्याचं सांगतोय। नौदल यावर स्वतःची बाजू मांडण्याची शक्यता कमीच आहे आणि ज्या शिल्पकाराकडे या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आहेत तो जयदीप आपटे फरार झालाय। पण तो फरार झाला की करण्यात आला अशी शंका आता विरोधक उपस्थित करतायत। हा पुतळा 8 महिन्यात पडला। सिंधुदुर्ग किल्ला असेल, आपले अनेक गडकोट असतील, गेटवे ऑफ इंडियाला देखील छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथे लावलेला आहे, अश्वरूढ पुतळा आहे। अजून काही झालं नाही, पण हा आपटे कोण आहे, हा फरार झाला कसा? जसं भाजपने त्या रेवण नावाच्या राक्षसाला बलात्काराला पळू दिलं होतं, तसे आपटेला पळू दिलं का? हे आपटे कोण आहेत, कुठे गेले, हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे। आपटेला प्रत्येक शिवप्रेमी आपटणारच, त्याच्याशी कोण काय लेणं देणं नाही, कोणाशी काय आम्हाला का पडलेलं नाही। जो शिवाजी महाराजांच्या बाबतीच्या शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्यांनी हे कृत्य केलं, मग तो कोणाचाही असेल, कोणाबरोबर त्याचा फोटो असेल, काय असेल, पोलिसांच्या संरक्षणाच्या बाहेर अगर तो चुकून आम्हाला हातात सापडला तर त्याला आपटल्याशिवाय आम्ही राहणार नाही। पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार आपटे माध्यमांना फोनवर प्रतिक्रिया देत दुर्घटनास्थळी जात असल्याचं सांगत होता, मात्र प्रत्यक्षात त्याच वेळी तो फरार झाला। त्याच्या कल्याणच्या घराला देखील कुलूप लागलाय आणि पोलीस तो सध्या घरी परतेल या आशेनं त्याच्या घराबाहेर पहारा देतात। काल सिंधुदुर्ग पोलिसांचे गुन्हे शाखेची टीम कल्याणमध्ये दाखल झालेली बाजारपेठ पोलिसांसोबत त्याचा शोध सुरू करत आहेत। तर आज ठाणे क्राईम ब्रँच असेल, कल्याण क्राईम ब्रँच असेल यांची टीम शहापूरमध्ये त्याचा शोध करत आहे। त्यांचे जे जयदीप आपटे यांच्या पत्नीची स्टेटमेंट देखील त्या ठिकाणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती मिळाली आहे। तर दुसरीकडे कल्याणमध्ये पोलिसांनी जयदीप आपटे याच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। आता मालवणातल्या शिवरायांच्या पुतळा प्रकरणात किती गुंतागुंत आहे, शिल्पकार आपटेच्या एका मुलाखतीनंच त्याला कसं अडचणीत आणलं हे समजून घेण्याआधी पुतळा उभारताना कोणत्या विभागाकडे काय काम येतं ही पार्श्वभूमी समजून घेऊयात। महापुरुषांचा पुतळा उभारायचा असेल तर भूमी अभिलेख, MSCB, PWD, नगर रचना विभाग, कला संचालनालय, सामान्य प्रशासन विभाग, गरज असल्यास दूरसंचार, पोलीस विभाग, महामार्ग प्राधिकरण याहून अधिकच्या विभागांकडून NOC म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र लागतं। इतर कागदपत्रांमध्ये पुतळा उभारणाऱ्या संस्थेचा ठराव, संस्थेची कागदपत्र, मोजणीचा नकाशा, मालमत्ता पत्रकाचा पाठपुरावा देखील करावा लागतो। आता मालवण प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार पुतळा उभा राहतो कसा, त्याची प्रोसिजर काय ते पाहूया। पुतळा उभारण्याचं ठरवलं नौदलानं, त्याला परवानगी दिली राज्य सरकारनं, शिल्पकार म्हणून आपटेला निवडलं गेलं। उंच पुतळा साकारण्याआधी त्याचं एक क्ले मॉडेल अर्थात लहान प्रारूप बनवलं जातं। त्या प्रारूपाला महाराष्ट्र सरकारचं कला संचालनालय मंजुरी देतं। मंजुरी देणाऱ्या कमिटीत शिल्पतज्ञ आणि इतिहासकार असतात, म्हणजे याच पद्धतीनं लहान प्रारूपाचा मोठा पुतळा होईल असं गृहीत धरलं जातं। पुतळ्यासाठी जो चबुतरा उभा राहतो त्याला मान्यता PWD देतं। आता या प्रकरणात शिवरायांच्या पुतळ्याच्या प्रारूपला मान्यता दिली राज्य सरकारच्या कला संचालनालय विभागानं। चबुतरा उभारला PWDनं, पुतळा साकारण्याचं काम झालं नौदलाच्या वतीनं, पुतळ्याभोवतीचं सुशोभीकरण केलं PWDनं। मात्र पुतळा कोसळल्यानंतर कला संचालनालयानं आपल्याला फक्त 6 फुटांचा पुतळ्याची परवानगी मागितली गेल्याचं सांगत या कामालाच बेकायदेशीर ठरवलंय। PWD विभागाच्या समोर आलेल्या पत्रातून त्यांनी नौदलाला दुरुस्तीबद्दल पत्र लिहिलंय। नटबोल्ट का गंजले, लोखंड कोणतं वापरलं या प्रश्नांची उत्तरं देणारा शिल्पकार आपटे फरार आहे आणि नौदलानं अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही। या बाबतीत असं झालं की क्ले मॉडेलला मान्यता त्यांनी घेतली आणि आमच्याकडून नेव्हीला ही मान्यता देण्यात आली। जेव्हा हे मान्यता दिली गेली त्याच्यात आम्हाला हे सांगितलं गेलं नव्हतं की हे 35 फुटाचं होणार आहे आणि त्याच्यामध्ये हे लोक स्टेनलेस स्टील वापरणार आहेत। तुम्ही म्हणताय की 6 फुटाची परवानगी
तुम्ही दिली होती, पण नेव्हीकडे ज्यावेळी गेलं तेव्हा 35 फुटाचा हा पुतळा उभारण्यात आला. त्यासाठी मग जबाबदार कुणाला मानायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. हे जेव्हा त्या लोकांनी त्यांच्या स्तरावर हे निर्णय घेतला तर त्यांनीच ठरवलं असेल की आता याच्या पुढे त्यांनी काय करावं. राजू मिश्रा जी ने जो कहा है वो जब पुतले का अनावरण हुआ तब तो किसी ने कुछ नहीं कहा, दुर्घटना होने के बाद हर कोई आगे आ रहा है. तो जैसा मैंने कहा इस विषय में चौकसी जो होगी उसमें सारी बातों पे हमने ध्यान आकर्षित करना चाहिए. दुसरीकडे दुर्घटनेआधी दैनिक सनातन प्रभातला दिलेल्या मुलाखतीत शिल्पकार आपटे स्वतःचं कौतुक म्हणून अनेक धक्कादायक दावे करतोय. इतका उंच पुतळा उभारायला 3 वर्ष लागतात, पण आपण ते काम फक्त 6 महिन्यात केलं. सूचनांनुसार शिल्प न निवडता अचानक बनवलेलं शिल्प पुतळ्यासाठी निवडलं गेलं. पुतळ्याचं मिळालेलं काम ही संधी मोठी होती, पण चूक झाल्यावर सगळं संपेल असंही वाटत होतं. पण नंतर ठरवलं की काय व्हायचं ते होऊ दे, ही संधी सोडायची नाही. पुतळ्यासाठी 3 पैकी जे अचानकपणे मॉडेल तयार झालं तेच पुतळ्यासाठी निवडलं गेलं. एका रात्रीत 18 3D प्रिंटर उभे करून काम सुरू करण्यात आलं. त्यामुळे सरकारच्या विविध खात्यांच्या भूमिकांवरच विरोधक प्रश्न उभे करतायत. त्यात PWDनं नंतर हे काम स्थानिक संस्थांकडे न सोपवल्यामुळं पुतळा परिसरातील वीज देखील कापण्यात आली होती, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केलाय. त्यात सरकारनं या कामासाठी केलेल्या खर्चावरून देखील विरोधकांनी घोटाळ्याचे आरोप केले. विरोधकांच्या आरोपांनुसार मोदींसाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या हेलिपॅडसाठी 2 कोटी 3 लाख रुपये खर्च झाले आणि पुतळ्यावर 2 कोटी 40 लाखांचा खर्च केला गेला. सुशोभीकरणावर वेगळा खर्च झाला, पण तरी देखील काम निकृष्ट कसं झालं यावरून आता सवाल केले जात आहेत. ह्याच्यात फार विशेष आहे की पुतळ्याला खर्च केला 1.5 कोटी आणि हेलिपॅडला खर्च केला 2.25 कोटी. याचा अर्थ 4 आने की मुर्गी और 12 आने का मसाला असा जो कार्यक्रम करण्याचा मोदीजींकडून प्रयत्न झाला. या सगळ्याच गोष्टींची मी म्हटलं ना की आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय त्याची बाईजवार उत्तरं देवेंद्र फडणवीसांनी देणं गरजेचं आहे. अरे देशाचे माननीय पंतप्रधान येणार होते, भाग्य समजायचं आमचं. पंतप्रधान येऊन उद्घाटन करतायत. देशाचा बजेट 47 लाख कोटी आहे. माननीय मोदी साहेबांनी जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला 3ऱ्या नंबरवर आणतायत. 5व्या क्रमांकावर आज आहेत, 11 क्रमांकावर होता. आणि असे पंतप्रधान येत असताना 2 कोटीची भाषा बोलतो. जे कोण बोलतात 2 नाही 10 झाले तरी कमीच आहेत. मोदी येत असतील 10 कोटी हेलिपॅड काय कशाला खर्च केले तर कमीच आहेत म्हणा. 47 लाख कोटीचा बजेट नेलाय त्यांनी. शिवरायांचा पुतळा नेमका कुठे होता तो सुद्धा गुगल अर्थच्या मदतीने पाहूया. हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. बाजूला हा विस्तीर्ण समुद्र. हा सिंधुदुर्गातील मालवण तालुका. समुद्रामध्ये दिसणारा हा सिंधुदुर्गचा किल्ला आणि त्याच्या समोर असलेला हा राजकोट किल्ला. शिवाजी महाराजांनी याच ठिकाणी स्वराज्याचं आरमार उभारलं होतं. या ठिकाणी शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला. पुतळ्याचा चेहरा समुद्राच्या या बाजूने होता. दरम्यान PWD मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मते पुतळा खऱ्या वाऱ्यांमुळे गंज लागून पडला असावा. मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की पुतळा ताशी 45 किलोमीटर वारं वाहिल्यामुळे पडला असावा. तर शिक्षण मंत्री केसरकरांच्या मते भव्य पुतळा उभा राहावा ही शिवरायांचीच इच्छा असावी म्हणून आत्ताचा पुतळा पडला असावा. मात्र दुसरीकडे विद्यमान सरकारनंच निकृष्ट काम म्हणून शिल्पकारासह एकावर गुन्हा दाखल केला. 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा, याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे. इथली असणारी खारी हवा जी आहे या खारी हवामुळे स्टील जे आहे ते स्टीलला जरा डस्ट पकडला जातो. सन्मानाला योग्य असा भव्य पुतळा ह्या ठिकाणी उभारणं हे कदाचित डेस्टिनी असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काही होत नाही. आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही. सरकार वाऱ्याच्या वेगाचा जो दावा करताय त्यावर स्थानिकांना काय वाटतंय, नेमकं त्या दिवशी काय घडलं तेही ऐकूया. आपण इथले स्थानिक काही लोक आहेत. काका काय सांगाल, ज्या दिवशी पुतळा पडला तशी खरोखर वारे होते का? सकाळी बरोबर 1:18 पुतळा पडला खाली आणि त्या दिवशी वारे होते, पण
वाऱ्यामुळे पुतळा पडला असं म्हणता येणार नाही, कारण त्या पुतळ्याचं काम झाल्यानंतर त्याचा सर्वे झालेला नाही. ॲक्च्युली त्याचा 2 महिने सर्वे झाला पाहिजे होता, कारण त्याचं वजन, त्याच्या वजनावर जे फाउंडेशन केलेलं लोखंडी, त्याला ते परवडतं आहे की नाही, पेलणार की नाही, ह्याच्या कुठच्याही गोष्टीवर हे झालं नाही त्याचं. कारण कमकुवत झालेलं त्याचं वेल्डिंग महत्त्वाचं, म्हणजे पायाचं वेल्डिंग होतं ते कमकुवत झालं आहे, पडलं आहे. तो आम्ही आता मीच माझ्या ताडपत्री घालून 40,000च्या ताडपत्र्या माझ्या आहेत ते मी घालून ते ढाकून दिलं आहे सगळं. कलेक्टर वगैरे सगळे आलेले, त्याच्यामुळे ते सगळं केलं. मी प्रत्यक्षदर्शी तो पुतळा बघितलेला आहे पडताना. मी बाजारातून येत होतो, बरोबर तिथे कॉर्नरला आलो आणि घडामग आवाज आला म्हणून तिथे बघतो तर पुतळा पडला. त्याच्यानंतर मी घरी गेलो ताबडतोब, पाऊस लागत होता थोडा आणि वारा आलेला. घरी गेलो आणि कोले साहेबांना फोन लावला आमच्या पोलीस स्टेशनला की असं असं झालं की पुतळा तो खाली पडला म्हणून शिवाजी महाराजांना. हा जो काय झाला आहे अपघात झाला किंवा आपल्या घरातला सदस्य पडल्यासारखा झाला आहे, तिथे सदस्य आहे आमचा, तो स्वराज्याची स्थापना करणारा माणूस, तो असा पडतो आहे म्हटल्यानंतर खूप दुर्दैवी आहे आमचं हे. त्यामुळे ते राजकारण करण्यापेक्षा तो पुन्हा कसा उभा होऊन पुन्हा कसं सुरळीत चालू होईल हेच बघावं सगळ्यांनी. सरकार म्हणतंय की विरोधक पुतळ्यावरून राजकारण करताय. दुसरीकडे सत्तेत सामील असलेल्या अजित पवार गटाच्याच कार्यकर्त्यांनी यावर निषेध नोंदवलाय. भाजपच्या आशिष शेलार आणि अजित पवारांनी घडलेल्या दुर्घटनेबद्दल माफी मागितली आहे. फडणवीसांच्या मते पुतळा नौदलानं उभारला असून चौकशी अंती दोषींवर कारवाई होणार आहे. हा पुतळा नेव्हीने तयार केलेला आहे, हा काही राज्य सरकारने तयार केलेला नाही. आणि एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं तारतम्य दुसरीकडे नाही असं कसं म्हणता येईल? भ्रष्टाचार कुठेच नको. तुर्तास सारे सरकारी विभाग दुर्घटनेवर स्पष्टीकरण देताना गोंधळात असल्याचं दिसतंय. स्वतः आपटेनंच 6 महिन्यांपूर्वीच्या मुलाखतीत अप्रत्यक्षपणे काम किती घाईनं आणि बेजबाबदारपणे झालं हे स्वतःच सांगून टाकलंय. आम्ही 6 फुटांचीच मंजुरी दिली होती, हे दुर्घटनेनंतर कला संचालनालय सांगताय. नटबोल्ट्सना गंज लागतोय हे आधीच कळल्यानंतर देखील PWDनं नौदलाला फक्त पत्र लिहिण्यापलीकडे स्वतः मात्र काहीच हातपाय हलवले नाहीत. गिरीश गायकवाडसह मनोज लेले, TV9 मराठी, मालवण, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.